तुम्हाला कशी लाईव्ह कॅसेट आहे चालू घडामोडीवर अगदी थोडक्यात गेल्या अनेक वर्षापासून विचारविनिमय चालू आहे. पण चांगल्या विचारासाठी जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मानव नाही अपलोड व्हिडिओ टाकता येईल. काही कारणास्तव तुम्हाला ऑफलाईन कॅसेट घेता येईल आणि ती यूट्यूबवर टाकण्यात येईल. म्हणजे यासाठी लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे ऑफलाईन. चांगल्या व्हिडिओला तुम्ही जास्त लाईक करा आणि हजाराच्या संख्येने शेअर करा. आजचा विषय आहे मतभेद. अत्याधुनिक युगात अर्थात कॉम्प्युटर युगात असलेले मतभेद दूर करण्यासाठी संतांच्या विचाराची गरज आहे आज कॉम्प्युटर युगामध्ये. मात्र यात प्रगती होताना दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं की रोजच्या रोज व्हिडिओ का येत नाही, जास्त का आले नाही, कामाचा व्यत्यय, काम जास्त वाटतं की व्हिडिओ कमी होतात. त्याचा अर्थ की तुम्ही लगेच हे करायचं नाही असं नाही होत. त्यात नियोजन लावून तुम्हाला अपलोड व्हिडिओ करता येईल अशी योजना असलेली आहे. ही शासनाची आश्वासन योजना नाही तर ही माझी योजना आहे. संभाषणाची युक्ती आहे. शिवरायांचंच उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्यातून सुटका झाली त्यावेळेस त्यांनी युक्ती सुचवली. त्यावेळेस एक मावळा म्हणाला की महाराज आता यात उपाय करायचा का? महाराज म्हणाले काय हरकत नाही, तुझी युक्ती चांगली आहे, अर्थात तुपली कल्पना शक्ती चांगली आहे, तू शिवाजी महाराज बनू शकतो. एवढं बोलल्यावर एवढं समाधान झालं मंडळी की त्याने अक्षरशः शिवरायांसाठी आपले प्राण त्याग केले. सांगण्याचं एक आहे की देवाला जीव देणारी माणसं त्या काळात होती आणि आजही आहेत, पण फार कमी प्रमाणे आहेत. त्या काळात जास्त प्रमाण होतं. म्हणून आज काळाची गरज आहे. आज जगाला विचारांची गरज आहे. यासाठीच लाईव्ह व्हिडिओ कॅसेट मधून तुम्हाला सांगत आहे. मंडळी लक्षात घ्या, व्हिडिओ आला का नाही त्याचे कारण शोधण्यापेक्षा काहीतरी काम आहे त्यामुळे व्हिडिओ टाकला नसेल ते तुम्ही समजून घ्यायला हवे. अर्थातच मात्र हे नाही समजायचं की विचारांची लढाई इथे थांबली म्हणून. ती विचारांची लढाई आता खऱ्या अर्थाने आजपासून घडलेली आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा. त्याचे ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण मी देतो, कारण हा व्हिडिओ जनरल व्हिडिओ आहे. पूर्णतः ज्ञान समजावून सांगण्यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ घेण्यात आला. ह्या व्हिडिओ कॅसेट मधून एवढंच सांगायचं आहे मला की जास्तीत जास्त चांगले विचार असले की जास्त शेअर करायच्या ऐवजी तुम्ही कॉमेडीचे व्हिडिओ जास्त शेअर करता. त्यामुळे लक्षात ठेवा, कॉमेडी आपल्याला काही देऊ शकणार नाही. विचाराची लढाई ही अशीच चालू राहणार.
कॉमेडी ही फक्त तात्पुरते तुम्हाला मन तुमचं हसवण्यासाठी असेल, पण हे आजच्या कॉम्प्युटर युगातील मंडळींनी लक्षात घ्या. याचे काम सांगत आहे. तुम्हाला खरोखरच चांगलं बनायचं असेल तर विचार वाचा. तुम्ही स्वतः वाचा, नसेल वाचता होत तर त्यांनी कोणी व्हिडिओ पाठवलेला आहे YouTube मध्ये, त्याला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. हे लक्षात घ्या. विचाराचे वादळ कधी संपत नसतं. फक्त वेगवेगळा वाटा आणि वेगवेगळे विचार घेऊन येत असत. मला वाटत असेल की आज भाऊनी काहीच पाठवलं नाही. विचार नका करू, यावर हे उपाय निघालेला आहे आणि मी लवकरच नवीन पद्धतीने आजच आणणार आहे. त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओच्या क्षेत्रामधून सांगणं महत्वाचं होतं, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे खळांची अंकटी सांडव दया सत्वरती वाढो. अर्थात तुमच्या खळ हा शब्द या करताय की तुमची वाईट वृत्ती निघून जावो, असं संत ज्ञानेश्वर माऊली यांना सांगायचं आहे. त्याच्या आतमधून मी सांगत आहे. म्हणून आजपासून दुर्विचार सोडून द्या आणि खऱ्या अर्थाने खऱ्या भक्तीची काल धरा. आडंबर नको. भक्ती अशी करा किंवा तशी करा, मी अजिबात सांगणार नाही. भक्ती तुम्हाला जमीन तशी करा, पण मन हे स्वच्छ करून ठेवा. अर्थात मन तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्याच हृदयात भगवंत दिसल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आणि ही ग्वाही मी देतो. ही विचाराची लढाई जनरल नॉलेज अर्थात हे काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, एवढेच मला सांगायचं आहे. चांगले विचार तुम्हाला देण्यासाठी मी तत्पर आहे. लवकरच सद्विचार दर्शन विचार हिंदीतून आज होणार आहे आणि ट्रान्सलेशन सुद्धा देण्यात येईल. ज्यावेळेस माझा काम आटते, काम माझं आटपलेलंच आहे. ज्या काही तासाने ते मला नवीन व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ पडेल याची मी ग्वाही देतो आणि हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, हर हर महादेव, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.